त्या संदर्भात त्यांनी अतिशय चांगला उल्लेख केला की अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे आणि त्या कामाच्या प्रेक्षार्थ मी रमेश टकले आटपाडी वजलेकार शिल्पकार आटपाडी यांना त्यांनी रोख ₹50 खास त्यांनी अतिशय चांगलं काम झाल्याबद्दल त्यांनी बक्षीस म्हणून ते देण्यात आलेले आहे आणि त्याचा स्वीकार करतात. धन्यवाद. चांग बोलं चांग बोलं सुंदर काम केलेलं आहे. हे आटपाडचे आणि ती भगवत किती तर ती भगवंताला ओळखली. हो कलाकार म्हणजे चांगलंच करायचं. हो ही जवळ आता केलं तो सगळं तेवढंही दिवस झाले. 2-3 वर्ष झाली का? नाही भरपूर दिवस झाले बरेच दिवस झाले. एकदम साधा सेम नाही मी 2-3 वेळा आलो तिथं ते पलंगला गेलो होतो मित्राकडे. हो प्रदक्षिणा हां काढा सांभाळ तू बरं तिथं. फोटो काढा फोटो मग फोटो घे ओम गाईला पाया पड लवकर लग्न उद्या असं म्हणायचं. हो हल्ली सुविद्या पत्नी मिळणं खूप गरजेचं आहे. खूप आता मी एवढं फिरतोय का नाही भयानक बेफाम झालेले आहेत म्हणजे मुली आपल्यातल्या अहो नवऱ्याला कसंही बोलायला जेवणच करणार नाही म्हणतात. हो मोठं काय झालं हे चिखल्या उठलाय होय बुट घालाय डॉक्टरने सांगितलं तिथं गॅप ठेवायचं जरा. होय तिथं ठेवायचं काय बोली ओम अवधूत चिंतन श्री गुरु
येतो मी गिरजावट कार्यक्रमाला आला सगळ्यांना तर वाट दर्शन चल घेऊन हॅलो, तुम्ही एवढा उंच झाडावर कशाला चढलाय? खूप छान वाटतंय. बर, अजून काय? येऊन बघा इथं. जे आलेले नाहीत त्यांना तुम्ही काय सांगताय? थांबा जरा, देवाचा प्रसाद खाल्लाय. पुन्हा बोला की, प्रसाद खात बोला. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. बर. मन खूप प्रसन्न होतं. हां, ज्यांनी यातला अनुभव घेतलेला नाही त्यांनी अवश्य येऊन इथं अनुभव घ्या, दर्शन घ्या आणि मनाला किती शांतता लाभते ते इथं येऊनच अनुभवा. एवढंच सांगणार आहे. धन्यवाद धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि इतकं छान आहे हे. असे फोटो काढायचे असतील तर इथंच यावं लागेल. या, तुम्ही पण या. दर्शन झालेलं आहे. आता शांततेसाठी बसलेलो आहे, विश्रांती घेत आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, समाधान वाटलं. गुरुजी बोला, जोशी गुरुजी बोला. बोला. निसर्गरम्य वातावरण आहे, दर्शन झाले, समाधान वाटले, ट्रिपचा आनंद खूप छान झाला आणि आपण एकदा यावे आणि आनंद घ्यावा. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. खंडोबाच्या नावाने चांग भलं. जय मल्हार. श्री क्षेत्र गिरजवडे. चला, ये. उत्तम दर्शन झालेलं आहे. आता आम्ही दुसरं ठिकाण बघायला निघतोय. बाय. बस मजा. 250 करायचं. पुजारी समोर येताय का तुम्ही? कोण? पुजारी येतात. शिराळा, खायवाडी, यंत्रे, धानोरे. शिराळ्याजवळचं गिरजोड. इथून शिराळा आलो जवळ. का शहरातला? हां. पाऊस सुटला बरं का? इथून शिराळा जवळ आहे. या छत्र्या विसरलेच की रे? बाबा म्हटलं तर छत्र्या टाक. असं आता काही प्रॉब्लेम येणार नाही एवढा. मी एवढे व्हिडिओ जाणार का त्याला? जातं ते युट्यूबला अपलोड करायचं हा आणि ती लिंक टाकायची. बरं बरं. ते त्याला काय करायचं मग आता? चौकशी आहे.
पूर्वी तुम्हाला तर सारखं असल्या वाटेतनं जायला लागत होतं. हो. पण ती कंबाईनमध्ये 10 एकर आहे ना? इथे एक रानामध्ये मंदिर आहे शिराळ्याला जाताना, त्याचं सुद्धा दर्शन घेतले आणि खूप सुंदर आहे. स्वयंभू त्यातून पाणी वगैरे येत आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तुम्हाला पहिल्यांदा सुधारणा आहे बाबा. आपण 1-2-3 वर्षापूर्वी गाठ पडली होती का नाही, त्यापेक्षा बरीच सुधारणा बरेच आहे. वर्ष झाली. त्यावेळी तुम्ही समाजात म्हणजे असं जास्त नव्हता. हां समाज आपल्या विषय येत नाही. हो असं म्हणतात, गोड बोलायचं. म्हणते असं बोलल्याशिवाय आव काय काय इथं भांडतात आहे. आणि देवळात होऊन केला मी. लोकांवर छापतात. हां तुमच्याकडे नॉलेज आहे, हां त्याचा वापर करा. होय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम रुद्राय नमः.